अस्थमा आणि ॲलर्जी याच्यात काही डिफरन्स आहे का? नमस्कार, मी डॉक्टर दिनेश वाघ, कन्सल्टंट चेस्ट फिजिशियन, क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट, 9 पल्स हॉस्पिटल नाशिक. तुम्हाला थोडक्यात त्याच्याविषयी माहिती आहे. अस्थमा किंवा ॲलर्जी म्हणजे ही आपल्या शरीराची एक प्रकारची संवेदनशीलता आहे. ज्या लोकांची श्वासनलिका जास्त संवेदनशील असते, ती जास्त प्रमाणात रिस्पॉन्स करते, ती अचानकपणे आकुंचन पावते काही विशिष्ट ट्रिगर्समुळे, त्याला आपण अस्थमा म्हणतो. मित्रांनो, अस्थमाविषयी फार बाळगायला नाही पाहिजे, कारण अस्थमा हा अत्यंत ट्रीटेबल आणि बऱ्याच अंशी क्युरेबल असा आजार आहे. यामध्ये मुख्यत्वे करून इन्हेलर या प्रकारच्या औषधांचा वापर केला जातो आणि ते अत्यंत सेफ आहेत. त्यांचे साईड इफेक्ट अत्यंत निग्लिजिबल असतात. इन्हेलर्समध्ये स्टिरॉइड्स असतात का, असा नेहमीचा विचारला जाणारा प्रश्न. हो, काही प्रमाणात इन्हेलर्समध्ये स्टिरॉइड्स असतात. अस्थमामध्ये स्टिरॉइडचा वापर हा ट्रीटमेंटसाठी अत्यंत गरजेचा असतो, परंतु इन्हेलरमध्ये वापरले जाणारे औषधं किंवा स्टिरॉइड्स हे अत्यंत कमी डोसमध्ये असतात. त्याचे सिस्टेमिक साईड इफेक्ट्स होण्याची शक्यताही निग्लिजिबल असते. त्यामुळे इन्हेलर्सपासून कुठल्याही प्रकारचा भाव बाळगू नका, अंधश्रद्धा बाळगू नका. इन्हेलर्स अस्थमॅटिक पेशंटने रेग्युलर घेतले तर त्यांच्यामध्ये खूप सुधारणा दिसू शकते. थँक्यू.